मुरलीधर मोहोळ महापौर असताना बडेकर बिल्डरची कार वापरत असल्याचा धंगेकरांचा नवा बॉम्ब। पांढऱ्या रंगाच्या इनोवा क्रिस्टा गाडीचा नंबर देत खासगी कारवर सरकारी फलक लावल्याचाही आरोप। मतदार यादीतील घोळ जनतेसमोर आणण्यावरून मवियात रस्सीखेच असल्याचं चित्र। सोमवारी आदित्य ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात फोडणार आरोपांचा बॉम्ब, तर काँग्रेसकडून उद्याच पत्रकार परिषदेचं आयोजन। सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत। पक्षात बंडखोरी केल्यास पुढील 5 वर्ष नेत्यांची दारं बंद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। आगामी निवडणुकांसाठी शिंदे सेनेकडून डोअर टू डोअर कॅम्पेन। वॉर्डातील मतदार पक्षाकडे वळवण्याची जबाबदारी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांवर। लक्षवेध आणि आनंद दिघे कल्याणकारी योजनाही राबवणार। सांगलीच्या जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव अज्ञातांनी रात्रीतून बदललं। राजे विजयसिंह डफळेंच्या नावाचा फलक लावला। यंदा कारखान्याचा धुराळा पेटू देणार नाही, पडळकरांनी दिला होता इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगी नसतानाही वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम। आरएसएसवर बंदी आणावी या मागणीसाठी आज आरएसएस कार्यालयावर धडकणार।